सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर महापालिका ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं सोलापुरातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुरुंग लावला असून या पक्षातील नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्याचा धडाका सुरू केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजप प्रवेश होतो ना होतो तोच काँग्रेसचे निष्ठावान नेते माजी शहर अध्यक्ष स्वर्गीय धर्मा भोसले यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विनोद भोसले, सोलापूर महापालिकेचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यासू नेते प्रवीण डोंगरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी स्वीकृत नगरसेवक दीपक राजगे यांचे चिरंजीव ओंकार राजगे यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह आमदार देवेंद्र कोटे, भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर उपस्थित होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला हा आणखी एक जोरदार धक्का आहे. 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर विनोद भोसले यांचा भाजप प्रवेश हा सोलापुरातील काँग्रेस अर्थात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विनोद भोसले हे यापूर्वी प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते. या नेत्यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेससह शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना सुद्धा मोठा धक्का मानला जातो आहे. यंदा या युवा नेत्याला घेऊनच नरोटे हे नियोजन करत होते, मात्र आता तेच भाजपमध्ये गेल्यानं शहर अध्यक्षांची चांगलीच अडचण झाली आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शहरमध्ये या मतदारसंघात 100% भाजपला निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे. त्यासाठी त्यांनी व्यूहरचना आखलेली असून काँग्रेस पक्ष त्यांचा मुख्य टार्गेट असल्याचं दिसून येत आहे. प्रवीण डोंगरे हे माजी उपमहापौर असून ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक समजले जातात. याशिवाय दीपक राजगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्याच माध्यमातून यापूर्वी ते सोलापूर महापालिकेवर स्वीकृत नगरसेवक होते. त्यांचे चिरंजीव ओंकार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपनं सोलापुरात शरद पवार गटालाही भगदाड फोडल्याचं दिसत आहे. काँग्रेस पक्षामधून भारतीय जनता पार्टीमध्ये आज मी प्रवेश करतोय आणि हे करत असताना खरं तर देशाचे नेते सन्माननीय नरेंद्र मोदी असतील, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांचा विकासाचा जो वेग बघता आज गेल्या 10 ते 12 वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची देशामध्ये सत्ता आहे आणि हे फिरत असताना सर्व करत असताना प्रभागामध्ये हे विकासाची जर गंगा जी देशामध्ये वाहते आणि महाराष्ट्रामध्ये वाहते ती जर प्रभागामध्ये आणत असेल तर मला वाटतं भारतीय जनता पार्टीशिवाय कोणताही पर्याय नाही. प्रवेश करता व्यासपीठाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी जी काही जबाबदारी माझ्यावर होती निश्चितपणे मी सन्मानपूर्वक आणि अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पाडेल अशी गोष्ट तो अधिकच न बोलता मी बोलण्यापेक्षा काम अधिक करणारा माणूस आहे. येणाऱ्या काळामध्ये अशी गोष्ट देतो आणि माझे विचार समजतो. जय हिंद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.